नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. ओके, आपण आज निफ्टीचं वीकली, डेली आणि 15 मिनिटमध्ये आपण अनालिसिस करणार आहे. पण त्याच्या आधी आपण मला पहिल्यांदा शिकून घेऊया, की आता नेमकं मार्केटमध्ये काय होऊ शकतं. कारण बघा डेलीमध्ये आपल्याला दाखवतं, की मार्केट कंटिन्यू बघा. इथून कंटिन्यू मार्केट टॉप असून 23,750 पासून कंटिन्यू डाऊन आलेलं आहे मार्केट आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण सांगितलं होतं, की ही एक क्रुशल लेवल आहे. कोणती वाली? 23,400 ही क्रुशल लेवल आहे. कारण ह्याच्या खाली मार्केट गेल्यानंतर आपल्याला डाऊनफॉल पाहायला मिळेल, हे आपण आधी सांगितलेलं पण आहे. ओके, तर आपण पहिल्यांदा काय करूया, की ह्याला जो डेली चार्ट आहे ना, त्याला आपण वीकलीमध्ये कन्व्हर्ट करूया आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला काय मिळतंय बघू आणि नंतर आपण लर्निंग करूया. बघा इथं प्राइस ॲक्शन आपल्याला समजते काय. ह्या प्राइस ॲक्शनमध्ये आपल्याला असं समजतं, की मार्केट काय करतं बघा, कंटिन्यू एक हाय करतं आणि हायला गेल्यानंतर सेलिंगचं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. सेम बघा, इथं मार्केटनं हाय केलंय आणि नंतर सेलिंगचं प्रेशर टॉपला आपल्याला ही प्रेशर पाहायला मिळतंय. ओके, हे आपल्याला वीकलीमध्ये समजतं. आता आपण काय करूया, की शिकून घेऊया मार्केटमध्ये डाऊनफॉल अजून कितीपर्यंत जाऊ शकतो ते आपण शिकून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया, की हा चार्टला डेली कन्व्हर्ट करूया आणि डेली कन्व्हर्ट केल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करायचं, की सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्यायचं आहे, कारण ते मेन बेसिक आहे. ओके, बघा ही आपण जी लाईन ड्रॉ केली ना, ही काय इम्पॉर्टंट आहे सांगतो. बघा मार्केट पहिल्यांदा सुरुवातीला आपण पहिल्यांदा जरा चार्ट हा जरा लहान करूया. बघा इथं दिसतंय, ह्यामध्ये काय दिसतं आपल्याला, की ही लाईन काय एवढी इम्पॉर्टंट आहे. बघा मार्केट इथून आपल्याला टॉपनं पहिल्यांदा ह्याच्यावर जेव्हा मार्केट राहतं तेव्हा मार्केटनं ट्राय केलंय, की सपोर्ट घ्यायचा. ह्या लाईनला सपोर्ट घ्यायचा मार्केटनं ट्राय केलंय. हे आपल्याला पास्ट डाटावरनं कळतं. पण आत्ताच्या वेळी काय झालं बघा, ही मार्केटमध्ये ब्रेक करून त्याच्या खाली डाऊन डाऊन ट्रेड करते, म्हणजे ह्याच्या खाली ट्रेड करायला लागलाय. ओके, हे आपल्याला समजतं. त्यामुळे ही जी लाईन आहे आपण इथे लक्षात लिहून घ्या. 23,400 ही इम्पॉर्टन्स लाईन आपल्यासाठी राहणार आहे. जोपर्यंत मार्केट ह्याच्या खाली आहे तोपर्यंत आपल्याला सेलिंगचा विचार करावा लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, पण आता आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्यायचं आहे, कारण की मार्केटमध्ये जर समजा अजून एक सपोर्ट जर ब्रेक झाला आणि तो कोणता ते आपण चेक करूया. बघा ही डेली चार्ट आहे ना, तर आपण इथं काय करूया, आपल्याला दिसतंय काय दिसतंय सांगतो बा. प्राइस ॲक्शननुसार दिसतंय मार्केटनं पहिल्यांदा सुरुवातीला डाऊन साईडला आलाय, तो म्हणजे 22,800. ठीक आहे, आपल्यासाठी 22,800 हा क्रुशियल लेवल होऊ शकते सपोर्ट म्हणून, कारण की इथून नंतर मार्केट एक रिव्हर्स झालंय. आता इथून होण्याचे चान्सेस काय आहेत. मार्केट आता बघा त्याच लेवलच्या जवळ ट्रेड करते 22,900. आता बघा इथं होण्याची प्रॉबिलिटी काय. मार्केट समजा इथून एक डब्ल्यू पॅटर्न करून असा वर पण जाऊ शकतं, एक कंडिशन होऊ शकते. दुसरी कंडिशन मार्केट इथंच काय करू शकतं, वेट करून इथून ब्रेकडाऊन होऊ शकतं ना, आपल्याला परत नवीन लो म्हणजे हे वाला जे आपलं बजेट आलं ना, बजेट नाही सॉरी, ही इलेक्शनचं आहे. मार्केटमध्ये जेव्हा बीजेपीचं जे इलेक्शन झालं ना, त्यावेळेचा हा रिझल्ट हे होता, जे पहिला एक्झिट पोल होतं आणि एक्झिट पोल नंतर हे आपला रिझल्ट लागल्यानंतर मार्केट ही वर हळूहळू गेलेलं हे आपल्याला पाहायला मिळतं. ते जी लो काय आहे, 21,200. लक्षात ठेवा, 21,200. ठीक आहे, 21,200 हा लो आपल्याला पाहायला मिळू शकतो जर मार्केट समजा किती 22,800 खाली ट्रेड करायला लागलं तर आपण पहिल्यांदा काय करूया, की आता इथं जरा सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. बघा मी इथं डेली चार्टवर मी काय करतोय, की सपोर्ट पहिल्यांदा ड्रॉ करून घेतोय, कारण की हा माझ्यासाठी इम्पॉर्टन्स आहे. जर मार्केट ह्याच्या खाली मला जाताना दिसल तेव्हा मला सेलिंग करायची आहे. काय म्हणतो मी, सेलिंग करायची आहे. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं मी काय करणार, सेलिंग करणार. बाईंगचा विचार करायचा नाही. कारण का सांगतो, बाईंगचा विचार करायचा का नाही, बघा आता सांगतो एक्झाम्पल धरा. मार्केट आपल्याला काय करतं, थोडीशी प्राइस ॲक्शन दाखवतं आणि वर चाललंय दाखवतंय आणि इथं काय होतं, ते ब्रेकआउट होतं ना, ब्रेकआउट फेल्युअर होऊन इथून मार्केट आपल्याला खाली गेलेलं पाहायला मिळतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली जी लर्निंगची जी व्हिडिओ आहे ना, त्यामध्ये आपण सांगितलंय, की लर्निंगच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं, की बघा जेव्हा सेलिंगचं मार्केट तेव्हा आपल्याला ब्रेकआउट फेल्युअर आपल्याला हे पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, ब्रेकआउट फेल्युअर हे आपल्याला पाहायला मिळतं. आपण ही लर्निंगच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही जर ते लर्निंगची व्हिडिओ वॉच केली तर नसेल तर मी काय केलंय, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, ती वॉच करून घ्या. ओके, बघा आता मार्केट जर समजा मला दिसतंय 22,800 खाली चाललंय, तेव्हा मी सेलिंगचे सेटअप माझे जेवढे असतील, जेवढे EM पॅटर्न म्हणा, ब्रेकआउट फेल्युअर म्हणा, हे मी अप्लाय करायला चालू करणार. आणि तेव्हा मी काय करणार, सेलिंग करणार प्लस इथं मी ट्रेलिंग करायचं. कारण का, कारण मला बिग प्रॉफिट मिळू शकतं. काय म्हणतोय, बिग प्रॉफिट, कारण की आपल्याला नवीन लेवल डायरेक्ट खालची ओपन होते, ती म्हणजे 21,200 म्हणतो मी, 21,200. मला तरी ॲक्युरेट चेक करू द्या, 21,200 होते का.
ठीक आहे. 21,000 ही लो. ओके. 21,500 ठीक आहे. 21,500 लक्षात ठेवा. 600 इथं सपोर्ट दिसते आपल्याला. मग आपण इथे सपोर्टच काढून घेऊया डायरेक्ट. थांबा. ओके. आणि हा एक सपोर्ट. ठीक आहे. 21 म्हणजे 22,000. चला 22,000 धरून जरा पहिल्यांदा मला 22,000 फेस करावं लागणार. त्यानंतर 21,200 येईल. ओके. आता आपण इथे जर पहिल्यांदा सांगूया की डाऊन साईडला कुठली असू शकतो. बघा इथून जर मार्केट डाऊन साईडला यायला लागलं तर मला 22,000 हे पहिल्यांदा पाहायला मिळू शकतं. डायरेक्ट इथून बघा 800 पॉईंट आपल्याला इथून मार्केटमध्ये आपल्याला मिळू शकतात. हे 800 पॉईंट आपल्याला मार्केटमध्ये दाखवू शकतं. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की हे होऊ शकतं जर मार्केट ह्याच्या खाली ट्रेड करावं लागलं तर. ओके. मग ही कॅप्चर करायला आपल्याला ट्रेडरला तयार राहिलं पाहिजे. काय म्हणतोय? तयार राहिलं पाहिजे. तर आता आपण काय केलं की हे एक प्लॅन तयार केला आहे. जर मार्केट आता एक कंडिशन सांगितली आपण ट्रेंडनुसार. आता ही जी कंटिन्यू जी ट्रेंड आहे ना त्यानुसार आपण हा प्लॅन केला आहे. पण जर समजा मार्केटमध्ये ही झालंच नाही, मार्केट ह्याच्या खाली यायला तयारच नसेल, तर समजून जावा इथून मार्केट रिव्हर्स होणार. काय म्हणतो? इथून मार्केट रिव्हर्स होणार आणि ही डब्ल्यू पॅटर्न आपल्याला पाहायला मिळू शकतं. डब्ल्यू पॅटर्न हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. ही असेल आपली दुसरी कंडिशन. आता ह्या दुसरी कंडिशनमध्ये प्रॉबॅबिलिटी काय असतं सांगतो बघा. जर मार्केटने लक्षात ठेवा, ही इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. जर मार्केटने ही डिसाईड केलं की इथे डब्ल्यू पॅटर्न करून वर जायचं आहे, तर आपल्यासाठी येणारा वीक खूप अवघड असणार आहे. काय म्हणते? का अवघड असणार ती पण सांगेल. खूप अवघड असणार आहे. जर मार्केटनं डिसाईड केलं की इथून डब्ल्यू पॅटर्न करून वर जायचं आहे. कारण की इथं मग काय होणार? सेलर बायर दोन्ही कन्फ्युजनमध्ये राहणार. इथं मग आपल्याला होलाटाईल साईड मार्केट हे पाहायला मिळू शकतं आणि जास्त करून बायरला इथं लॉस पाहायला मिळू शकतो. त्यामुळे बघा जेव्हा मार्केट साईडवेज असतं ना तेव्हा आपल्याला बायरला जास्त करून काय करायचं असतं? सेफ राहायचं असतं. काय म्हणतोय? सेफ राहायचं असतं. ट्रेडिंग करणं म्हणजे विचार करून ट्रेडिंग करावी लागते. ओके. आणि ही जी असेल ती कन्फ्युजिंग एरिया आपल्यासाठी असणार. कारण की इथून मार्केट काय होणार आहे? रिव्हर्स होणार आहे. रिव्हर्स होणार आहे म्हणल्यानंतर इथं पहिल्यांदा मार्केट काय करतं? कन्फ्युजन भरपूर करतं. हे आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. ही एक लाईन. आणि जर इथून मार्केट जर समजा 23,400 वर जर ट्रेड करायला लागलं तर आपलं पहिलं टार्गेट इथनं असणार आहे ते म्हणजे 24,000 हे मेन टार्गेट पहिल्यांदा असणार आहे. 24,000 हे मग आपलं पहिल्यांदा मेन टार्गेट राहू शकतं आणि असणार. इथून आपल्याला मार्केट क्विकली वरच्या साईडला गेलेलं 24,000ला गेलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण की मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग आपल्याला ही पाहायला मिळू शकते. कारण की इथं सगळ्यांचे एस एल आता असणार 23,400 ते 23,500 या ठिकाणी आपल्याला एस एल पाहायला मिळू शकतो. आणि ह्यांची एस एल म्हणजे सेलरची एस एल इथं हिट झाल्यानंतर आपल्याला मार्केट इथून वरच्या साईडला क्विकली गेलेलं पाहायला मिळतं. आणि हा जो झोन आहे 23,400 ते 23,000 ठीक आहे. 23,400 ते 23,000 हा झोन हा होलाटाईल कन्फ्युजन झोन म्हणता येईल आपल्यासाठी. हा कन्फ्युजन झोन आहे. तर ट्रेडिंग करणं खूपच अवघड आपल्यासाठी असणार आहे. ओके. आपण काय करूया आता विकलीमध्ये जाऊया पर्यंत. ठीक आहे. विकलीमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं दिसतं काय ते आपण चेक करूया आणि त्यानंतर आपण उद्याचा प्लॅन करूया. आपण आता थोडासा टेक्निकल बोलूया जरा. ओके. हे आपल्याला चार्ट सांगतंय कसं बघा की हां इथून मार्केट टॉपला गेल्यानंतर सेलिंग पाहायला मिळते. ठीक आहे. पण मग मार्केटला उद्याच्याला ओपन झाल्यानंतर फ्लॅट ओपन होऊ द्या चालेल, गॅप ओपन होऊ द्या, कसं पण ओपन होऊ द्या. पण जोपर्यंत ह्या झोनमध्ये मार्केट आहे ना ह्या झोनमध्ये तोपर्यंत आपण ट्रेडिंग करायची नाही आहे. मी अजून एकदा सांगतो लक्षात ठेवा. बायर आता सेलरची गोष्ट वेगळी आहे पण मी बायरसाठी सांगावलं. बघा बायरनं गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला ट्रेड कधी करायचं हे माहीत असलं पाहिजे. काय म्हणतोय? माहीत असलं पाहिजे. आता मी काय सांगतोय जोपर्यंत मार्केट 23,400 ते 22,000 ह्या झोनमध्ये आहे, ह्या ग्रीन आणि रेड रेडमध्ये लाईनमध्ये आहे, तोपर्यंत आपण ट्रेडिंग करायचं नाही आहे. फक्त वॉच करायचं. जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर 1:1 बास. त्याच्यापेक्षा जास्त टार्गेट ठेवायचं नाही. टार्गेट मिळलं एक्झिट करायचं, ESL मिळला एक्झिट करायचं. हेच करावं लागणार. कारण की ह्या झोनमध्ये तुम्ही ट्रेड करत असाल तर हे आपल्याला बिग टार्गेटची अपेक्षा ठेवायची नाही. कारण की इथं जास्त करून ESL हिट होण्याचे चान्सेस आपले असतात. ओके. आता बघा जर उद्याच्याला मार्केट फ्लॅट होऊ द्या, गॅप अप होऊ द्या. मी सांगतो तुम्हाला बघा फ्लॅट, गॅप अप, गॅप डाऊन. ठीक आहे. होऊ द्या. पण कुठं ह्या झोनमध्येच काय व्हायचं ते होऊ द्या. तर ह्या झोनच्या खाली मिळाल्यानंतर आपण प्राइस ॲक्शन वॉच करून ट्रेड करणार आहे. जर गॅप अप झालं तर जोपर्यंत ही मला ब्रेक होताना दिसत नाही तोपर्यंत मी ह्याच्यावर ट्रेड करणार नाही आहे. काय म्हणते? ह्याच्यावर ट्रेड करणार नाही. ही येणाऱ्या वीकमध्येच झालं. बघा ह्या वीकमध्ये होण्याची प्रॉब्लेमिटी काय आहे? काय होऊ शकतं ह्या वीकमध्ये? बघा एक तर जर मार्केट समजा फ्लॅट ओपन होऊन ही जर ब्रेक करत असेल तर आपल्याला ही डाऊन साईडची लेवल पाहायला मिळू शकते. कारण की इथून नंतर मार्केट एक प्राइस ॲक्शननुसार इथे एक रेड कॅन्डल करणं गरजेचं आहे. काय म्हणते? करणं गरजेचं आहे. होत नसेल
जर इथून मार्केट रेड कॅन्डल अशी तयार होत नसेल, बघा मी सांगतो काय म्हणतोय बघा, इथून अशी रेड कॅन्डल जर तयार होत नसेल तर समजून घ्या इथून परत मार्केट आपल्याला व्होलाटाईल आणि ही रिव्हर्स झाल्यानंतर, व्होलाटाईल आणि रिव्हर्स झाल्यानंतर खाली आलंय मार्केट, दाखवते खाली चाललंय, पण इथून नंतर जर वर येत असेल मग आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये व्होलाटाईल पण प्लॅन करावं लागणार. काय म्हणते, व्होलाटाईल प्लॅन करावं लागणार, कारण की इथून मार्केटनं मध्ये डाऊन साईडला कुठून तर बाहेर ऍक्टिव्ह झाले आणि इथून नंतर मार्केट वरच्या साईडला आलंय आणि वरच्या साईडला इथं ऑलरेडी एक सेलर आहे, इथं बाहेर, ठीक आहे, तर बाहेर ऍक्टिव्ह झाल्यामुळे इथून बाहेर आले, इथून वर सेलर, मग इथं आपल्याला ह्या झोनसाठी प्लॅन करावं लागेल, पण ह्या जो झोनमध्ये काय होईल आपला परत साईडवे आपल्याला पाहायला मिळू शकतं. ठीक आहे, जर कंटिन्यू सेलर ऍक्टिव्ह म्हणजे सेलर पूर्ण ऍक्टिव्ह असतील, फुल्ली ऍक्टिव्ह असतील, फुल्ली, आपल्याला इथून एक रेड कॅन्डल बिग एक पाहायला मिळू शकते येणाऱ्या वीकमध्ये. जर 22,000 22,000 म्हणजे 23,000च्या खाली जर मार्केटनं ट्रेड करायला चालू केलं तर. ओके, आता बघा जर उद्याच्याला मार्केटमध्ये मला दिसतंय की काय व्हायला लागलंय, पहिली कंडिशन बघा, आता मी काय सांगतो यामध्ये, आपण ह्याला उद्यासाठी प्लॅन करूया. हे वीकलीमध्ये झालं, डेलीमध्ये आपण जाऊया, डेलीमध्ये ठीक आहे असं दिसते मला डेलीमध्ये. ओके, आता बघा मी ह्याला काय करतो, कन्वर्ट करतो 15मध्ये आणि 50मध्ये आपल्याला अकॉर्ड समजून जाईल. बघा जोपर्यंत मार्केट, आता बघा उद्याच्याला आपण प्लॅन करतोय, ट्रेडिंगचा प्लॅन करतोय बघा, जर उद्याच्याला मला मार्केट फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट मी काय म्हणतो फ्लॅट, जर मार्केट समजा फ्लॅट जर उद्याच्याला ओपन झालं तर मी ट्रेड करणार नाही, जोपर्यंत मार्केट ह्याच्या खाली जात नाही, तोपर्यंत मी ट्रेड करणार नाही. इथं मी बाईंगला ट्राय करेल, कुठल्या साईडला, ह्या साईडला, तर इथं बघा मी इथं बाईंगला ट्राय करेल ह्या साईडला 23,000ला, इथं मी सॉरी मी सांगताना मला 23,000 म्हणलं, 22,800 ह्या झोनपाशी मी बाईंगला ट्राय करेल, कुठं सेटअप मिळतं बाईंगला ट्राय करेल आणि 23,000 हे माझं पहिलं टार्गेट असेल. काय म्हणते, 23,000 हे माझं पहिलं टार्गेट असेल, कारण की इथून नंतर मार्केट रिव्हर्स होणार आहे म्हणून. पण मी ह्याच्यापेक्षा वर जास्त टार्गेट मिळेल ह्याची अपेक्षा ठेवणार नाही, कारण की ट्रेंड निगेटिव्ह आहे, प्लस 1:1 मी फक्त टार्गेट ठेवीन. ओके, जर इथं मला कुठंतरी दिसलं ह्या डाऊन साईडमध्ये जी सपोर्ट लेवल, कारण की एक सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट आपल्यासाठी अजून आहे, कारण की ब्रेक केला नाही. जर समजा हे ब्रेक केलं, काय म्हणते फ्लॅट झालं मार्केट ओपन आणि ब्रेक करून ह्याच्या खाली ट्रेड करायला तर मी पोझिशनल जाईल. काय म्हणते मी पोझिशनल म्हणजे मी काय करेल, इथे एंट्री घेईल आणि इथून नंतर मी ट्रेलिंग चालू करेल. काय म्हणतो ट्रेलिंग, आणि ट्रेलिंग कुठं पण करेल जोपर्यंत मार्केट हे 22 मला दाखवत नाही तोपर्यंत. जर रिव्हर्स कुठं तर व्हायला लागलं दिसलं, आता इथं आलं मार्केट, इथून रिव्हर्स व्हायला लागले, तेव्हा मी माझी पोझिशन एक्झिट होऊन जाईल. ओके, ही फ्लॅट झाल्यानंतर दुसरी कंडिशन बघा, जर मार्केटमध्ये मला दिसते उद्याच्याला गॅपअप होते, काय म्हणतो गॅपअप, तर उद्याच्याला मार्केटमध्ये गॅपअप झालं ना तर कन्फ्युजन मार्केट भरपूर राहणार. काय म्हणते कन्फ्युजन, कारण की इथून एक सपोर्ट म्हणून हे ऍक्ट करेल, वरच्या साईडला हे एक रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करेल, म्हणजे हे आपल्याला व्होलाटाईल प्लॅन करावं लागेल. तिसरी कंडिशन, उद्याच्याला मार्केट जरा गॅप डाऊन झालेला दिसत असेल तर मी ट्रेड करताना कसं करेल बघा, पहिल्यांदा गॅप डाऊन झालं तर मी ट्रेड करणार नाही, मी वॉच करेल मार्केटमध्ये होईल काय होते काय, कारण की इथून पहिल्यांदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळते, कारण की जेवढे मार्केटमध्ये त्यांनी होल्ड केले ते काय करतात की आपलं प्रॉफिट जास्त दिसतं ओव्हरनाईटमध्ये आपल्याला प्रॉफिट, कारण की मी इथं ठेवून घेतो तेव्हा समजा मला 100 दिसतंय प्रॉफिट, आणि इथं आल्यानंतर मला ते 200 दिसत असेल, एक्झाम्पल सांगायला, तर मग आपली जी ह्युमन बिंग म्हणजे माणसांचा विचार करायची क्षमता काय असते की ती बुक करतात, कारण की मग त्यांना ओव्हरनाईट प्रॉफिट दिसायला लागल्यामुळे, म्हणजे हे प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे आपल्याला मार्केट ही वरच्या साईड आपल्याला पाहायला मिळते. पण जर मार्केट इथून नंतर मला कुठेतरी सेलिंगची एंट्री देत असेल तेव्हा मी सेलिंग करणं प्रेफर करेल, कारण की हा ऑलरेडी एक सपोर्ट आहे मार्केटमध्ये, परत सेलर सगळी ऍक्टिव्ह होतील, कारण की सपोर्टच्या खाली मार्केट ट्रेड करते ना, त्यामुळे मग तो सपोर्ट ऍक्ट ॲज काय होईल, रेजिस्टन्स होईल, ह्याच्या खाली मार्केटमध्ये मी ट्रेड करायला चालू करेल. इथं कुठे एक प्रायझॅक्शन, निगेटिव्ह प्रायझॅक्शन, EM पॅटर्न म्हणा, किंवा आपल्याला एक बेरिश सिंगल पिंग कोणती पण कॅन्डल आपल्याला पाहायला मिळेल, आणि इथून मग मला मी डाऊन साईडला यायचा विचार करेल. ओके, विथ ESL, आपला विथ ESL. आणि जर मार्केटमध्ये समजा कंटिन्यू इथूनच डाऊन जात असेल तर मला इथं प्रायझॅक्शन वॉच करावं लागेल, कारण की डाऊन मार्केट जर गॅप डाऊन ऑलरेडी मार्केट आले तर इथं कन्फ्युजन काय होईल की इथून नंतर आपल्याला काय म्हणता येईल की ज्यांनी होल्ड केलं त्यांना प्रॉफिट चांगलं बघायला मिळेल इथून डायरेक्ट. पण असं आहे की आपल्याला न्यू एंट्री घेता येणार नाही, का म्हणते न्यू एंट्री घेता येणार नाही, कारण की इथून मग फास्टमध्ये मार्केट डाऊन साईडला जाईल. मग मला इथं वेट करावं लागेल कुठेतरी ब्रेकआउट फेल्युअरचा, काय म्हणते ब्रेकआउट फेल्युअरचा वेट करावं लागेल, आणि मग मी इथं ब्रेकआउट फेल्युअर झाला दिसला मग तेव्हा मी न्यू एंट्री घेईल. काय म्हणते न्यू एंट्री तेव्हा मी घेऊ शकतो. ठीक आहे, ते आपल्याला गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केट जर समजा डाऊन साईडला झालं तर पहिल्यांदा सुरुवातीला वॉच करायचा आहे. काय करायचं आहे, वॉच करायचं आहे. आणि जर मार्केट मला वरच्या साईडला जाताना दिसत असेल तर मी इथं कुठेतरी वरच्या साईडला जेव्हा हे सपोर्ट ऍक्ट ॲज रजिस्टर होईल तेव्हा मी इथे सेलिंगची एंट्रीचा विचार करेल. ओके, हे होतं आपलं निफ्टीचं डेली विकली ॲनालिसिस. आणि येणाऱ्या वीकमध्ये कसं ट्रेड करायचं, आणि ही व्हिडिओ का करतो, कारण की ही वीकली पूर्ण प्लॅन असतं, कारण की हा सपोर्ट,
हा रेजिस्टन्स, हा डाऊनवाला न्यू सपोर्ट हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात आणि ट्रेड कसं करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकत असतो. ओके, बाय, भेटूया नंतर.